नमस्कार, माझं नाव प्रशांत निकम आणि महाराष्ट्र माझा या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आपण नेहमीच नवनवीन विषय घेऊन येत असतो. त्याच्यामुळे जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. आजचा विषय खूप सेन्सिटिव्ह आहे. थंबनेलवरून तुमच्या विषय लक्षात आलाच असेल की आज मोटरसायकलमध्ये पेट्रोलमध्ये पाणी निघण्याचं प्रमाण किंवा फोर व्हीलरमध्ये पाणी निघण्याचं प्रमाण किंवा गाड्या बंद पडण्याचं, घाट स्टेशनमध्ये मी आज जर काळूबाईला आला तर मी अनुभव घेतला की 2-3 गाड्या अशा बंद पडलेल्या होत्या आणि महाबळेश्वरच्या घाटात सुद्धा टू व्हीलर अशा फडफड फडफड करून बंद पडल्या होत्या. तर याचं नेमकं कारण काय हे आज आपण याच्यामध्ये डिटेल पाहणार आहोत आणि याचा विषय काय हे पण आपण मागे एक व्हिडिओ टाकला होता की हे का होतं. तर हे नेमके याचं राजकीय गणित काय आहे किंवा सामाजिक गणित काय आहे किंवा याच्या मागं काय आहे, तर हे आपण डिटेल समजून घेऊया. तर नेमकं पेट्रोल, प्युअर पेट्रोल म्हणजे काय की E5, ई म्हणजे इथेनॉल. इथेनॉल काय करतं की जे आपल्या गाड्यामधलं कार्बन डायऑक्साईड आहे त्याचं जे हवेमध्ये उत्सर्जन होतं त्याला कमी करण्याचं काम हे इथेनॉल करत असतं. म्हणजे E5 आणि 95 म्हणजे 100% चांगल्या क्वालिटीचं पेट्रोल मिळतं. E10 आता सर्रास तुम्ही कुठल्याही पंपावर जाल तर E10 नावाचं तुम्हाला, म्हणजे हे सगळ्या गाड्यांमध्ये वापरलं जाणार पेट्रोल आहे. पण सध्या काय केलंय की गव्हर्नमेंटने काय केलंय की E20 पेट्रोल आणलेलं आहे. E20 पेट्रोल तुम्ही बघू शकता की अक्षरशः पाण्यासारखं दिसतं. म्हणजे त्याच्यामध्ये इथेनॉलचं प्रमाण जे आहे ते 20% आहे आणि पेट्रोलचे जे प्रमाण आहे ते 80%. आता हे का केलं असेल? आता याच्यामध्ये नितीन गडकरी साहेबांचा काय हात आहे किंवा राजकीय वरदस्त काय की त्यांच्या मुलाने याच्या ऊसाच्या रिफायनऱ्या चालू केल्या आणि त्याच्यातून इथेनॉलचं उत्पादन चालू केलं आणि ते पूर्ण भारत देशामध्ये त्याचं सर्क्युलेशनचं काम चालू आहे. आता इथेनॉल चांगलं आहे पण E20 कशासाठी चालतं की गाडीच्या इंजिनमध्ये थोडाफार बदल पाहिजे. पण आजकाल काय केलंय की यांनी ज्या ट्रायल चालू केलेल्या आहेत, ट्रायल बेसिसवर म्हणतोय मी, की यांनी काय केलं की याच्यामध्ये अक्षरशः गाड्या फडफड करतायत आणि इथेनॉलचं जास्त प्रमाण झाल्यामुळे गाड्या सुद्धा बंद पडतायत. आता E85 सुद्धा आहे आणि 100% सुद्धा आहे. म्हणजे त्याच्या फक्त इथेनॉलवर चालणारी इंजिन जे आहेत ती फक्त E100 वर आणि E85 वरती चालतात. त्याचा आणि पेट्रोलचा काळी मागशी काहीच संबंध नसतो. परंतु आज जे सर्वसामान्य ग्राहक आहेत, जो पेट्रोल पंपावर जातो, आपल्या गाडीमध्ये दुचाकीमध्ये 200-300चं पेट्रोल टाकतो, त्याला सर्रास असा अनुभव येतो की माझ्या गाडीमध्ये पाणी आहे. आणि मी माझ्या अक्षरशः डोळ्याने पाहिलेले की इथेनॉल हे ऊसापासून, भातापासून किंवा मक्यापासून तयार होतं. आता इथेनॉल हे काय इन्व्हॉल्व केलं तर जे बाहेरच्या देशातून जे पेट्रोल आयात होतं आपल्याकडे म्हणजे इंडियामध्ये, भारतामध्ये, तर त्याची कॉस्ट कमी करण्यासाठी इथेनॉल त्याच्यात मिक्स केला. म्हणजे त्याच्यामध्ये इथेनॉल मिक्स करायची काही गरज नसते. पण यांनी काय केलं की त्याची कॉस्ट कमी व्हावं. दुसरी गोष्ट, आता त्यांनी हे जोडीव धंदा केलेला आहे की शेतकऱ्यांना त्याचा चांगला भाव मिळावा, उसाला चांगला भाव मिळावा किंवा यांची राजकीय हस्तक्षेप, यांची पोटं मोठी व्हावीत. म्हणजे याच्यासाठी या लोकांनी काय केलं की इथेनॉलचं भरमसाठ उत्पादन, म्हणजे आज गडकरी साहेबांची मुलं ही सगळी बघतात, लाखो शेतकरी तिथं एकत्रित करून इथेनॉलचं मोठ्या प्रमाणात उत्पादन करून हे पेट्रोलमध्ये भेसळण्याचं काम सुरू केलेलं आहे. तर E10 हे चांगल्या पद्धतीचं आजपर्यंतची जी B6 पर्यंत इंजिन आलेली आहेत टू व्हीलरची, त्यांच्यासाठी खूप चांगल्या क्वालिटीचं आहे. परंतु हे E20 जे काढलेलं आहे हे अक्षरशः गाड्यांचा सत्यानाश करते आणि याला सर्वसामान्य माणूस अक्षरशः फेस करतोय की काय चाललंय. मित्रांनो, अक्षरशः ही खूप भयानक मोठी गोष्ट आहे आणि सरकारने याच्यावरती पुनर्केंद्रित लक्ष करून की E20 ठेवावं किंवा पेट्रोल पंपावरती बोर्ड लावे E5, E10, E20